आणि यावर बोलण्यासाठी आज पुढारी न्यूजवर त्याचं सविस्तर विश्लेषण सुरूच राहणार आहे. प्री बजेट आणि पोस्ट बजेट त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर सहभागी झालेले आहेत. आपल्यासोबत आहेत केदार ओक, शेअर बाजाराचे विश्लेषक तज्ज्ञ आणि त्यातील स्वतः वेंचुरा कॅपिटलचे आणि त्यांच्या फर्मचे प्रमुख. याशिवाय आपल्यासोबत असतील विश्वास उडगी, बँकिंग तज्ज्ञ आहेत, आर्थिक धोरणांचे अभ्यासक आहेत. अनिल गचके आहेत, जे MEDC महाराष्ट्र इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सदस्य आहेत. आणि याशिवाय अन्य मान्यवर वेळोवेळी आपल्या या कार्यक्रमात सहभागी होतील. सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागत आणि सुप्रभात. पहिल्यांदा मी जाणार आहे, मी जे आज रविवारी सुद्धा शेअर बाजार सुरू आहे आणि आपल्याला कल्पना आहे गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात शेअर बाजारामध्ये म्युच्युअल फंड्स, म्हणजे म्युच्युअल फंड म्हटलं की परत शेअर बाजारच आला, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू आहे. आणि गेल्या काही काळातला जो प्रिशियस मेटल, सोनं चांदीचे भाव वाढत असताना स्वाभाविकरित्या असं मानलं जातं यांची किंमत वाढते तेव्हा शेअर बाजार कोसळत असतो. इनफॅक्ट शेअर बाजार कोसळतो म्हणून त्यांची किंमत वाढत असते, कारण ते सुरक्षित गुंतवणूक मानली जातात. आता तर दोन्हीचाच ताळमेळ लागत नाही आहे. मी केदार ओकांपासून सुरू करणार आहे. केदार ओकजी, अर्थसंकल्पाला सामोरं जाताना आज जुन्या आपल्या आजी आजोबा वडिलांच्या काळातल्या ज्या गोष्टी होत्या, FD असायची, पोस्टल सेव्हिंग्ज असायचे, या पलीकडे लोक म्युच्युअल फंड सही हे म्हणत आले तर खरं, पण आता जे चाललंय ते काय आणि त्या दृष्टीने अर्थसंकल्पात काय अपेक्षित आहे? सर्वप्रथम अर्थसंकल्पात यावेळेला जनरल पब्लिक करता काही येईल याची शक्यता फार कमी वाटते. आणि आज जरी सीतारामन यांनी काही अर्थसंकल्प मांडला तरी उद्या सकाळी ट्रम्प काय करतील याची कोणालाच खात्री नाही आहे. खरंय. त्यामुळे शेअर बाजार सध्या अनिश्चिततेच्या सावटाखाली गेली काही महिने काम करताना आपल्याला दिसतोय. मुळात सोनं चांदी वाढण्यामागे ग्लोबल कारणं आहेत, कारण की ती सविस्तर बोलता येणं शक्य असेल. मी थोडंसं ब्रीफमध्ये करतो, कारण इतके वर्ष जे ट्रेड होत होते क्रूडमध्ये ते डॉलरच्या बरोबर होत होते. आणि जेव्हा रशियाने युक्रेनवरती अटॅक केल्यानंतर अमेरिकेने सांगितलं की तुम्ही ते युद्ध करू नका, नाहीतर तुमची जी ट्रेजरीमध्ये आमच्याकडे फंड्स आहेत ते तुम्हाला आम्ही इन्व्हेस्ट केलेले देणार नाही. आणि याचा इम्पॅक्ट हा ग्लोबल इकॉनॉमीवर यायला लागला की जर आज अमेरिका सुपर पॉवर आहे आणि ती जर अशा पद्धतीने वागायला लागली तर मग सगळ्याच देशांचं अर्थकारण चुकेल. आणि थोडं असं आहे की प्रत्येक देश स्वतःची अर्थव्यवस्था सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. तर यामध्ये सुद्धा ट्रम्पने तिकडच्या US इकॉनॉमीला प्राधान्य द्यायला सुरुवात केल्यामुळे त्यांनी रेसिप्रोकेट टॅक्स चालवायला सगळ्यांना सुरुवात केली. आणि याचा सगळा इम्पॅक्ट आपल्याला टोटल कमोडिटी मार्केटवर काही दिवसात पाहायला मिळाला. म्हणजे चांदी तुम्ही वेडीवाकडी वाढलेली बघितली, सोनं वेडवाकडं वाढलेलं बघितलं, आणि गेल्या 2 दिवसात ते ड्रास्टिकली खाली पण आलं. सो ही जी अनसर्टन्टी आहे ग्लोबल, ती या कमोडिटी मार्केटला राईज करण्याकरता कारणीभूत ठरते. राहिला दुसरा पार्ट शेअर मार्केटबद्दलचा. तर शेअर मार्केटमध्ये पण तुम्ही जर काही वर्षापूर्वी बघितलं असेल तर करोना नंतर गेल्या सातत्याने मार्केट 10-15%, 10-15% वाढत आहे. आणि त्याप्रमाणे तुम्हाला इक्विटीमध्ये, म्युच्युअल फंडामध्ये तसे रिटर्नही मिळत आहेत. पण गेल्या 17 महिन्यात तुम्ही जर बघितलं असेल तर ओव्हरऑल ग्रोथ कमी होऊन तुमचं व्हॅल्युएशन कमीच होत आहे. आता याला मूळ कारण आहे की अर्निंग स्टेबलाइज झालेली आहेत. तुम्ही GDP ग्रोथ जरी बघितलात तरी ते कॉन्स्टंट आहे. आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट तुम्हाला साधारणतः बाजाराच्या किंवा शेअरच्या किमतीवरती दिसून येतोय. त्यामुळे तुम्हाला तुमचे स्टॉक्स वाढताना दिसत नाही आहेत, पण पेन जास्ती होतोय. आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट शेअर मार्केटवर होत असल्यामुळे शेअर मार्केट गेले काही वर्ष, नाही मी याच्या सविस्तरमध्ये जात नाहीये. माझा कन्सर्न असा होता केदारजी, जे लोक वयाच्या आता 50च्या पुढच्या टप्प्यात असेल आणि ज्यांना वाटत असेल आपण आता SWP सुरू कराव्यात शेअर आपल्या गुंतवणुकीतून, त्यांची काय अवस्था असेल विचार करा तुम्ही. कारण SWP हा काय जादूने पैसा येत नाही, तुमच्याच शेवटी त्या गुंतवणुकीमधून देण्यात येणारं लेव्हरेज आहे ते, आणि त्याचा परिणाम दीर्घकालीन गुंतवणुकीवर होतोच. तो घेता यावा म्हणून तुमची इन्व्हेस्टमेंट मोठी असावी लागते. या सगळ्याचं गणित मी तुमच्याकडे पुन्हा त्रैराशिक त्याचं घेऊन येईन. मी आधी एक राऊंड पूर्ण करूया आपण सगळ्या गेस्टचा, आणि त्यानंतर मी तुमच्याकडे पुन्हा येईन. मी विश्वास उडगींकडे जातोय. विश्वास उडगीजी, मग अशी आता केदारक सुद्धा म्हणाले की GDP किंवा आपली आर्थिक जो एक देशाची आर्थिक व्यवस्था असते ती आपली वाढते आहे. आपण आकडा बघितला, आपण आता 4थ्या क्रमांकावर आहोत. पण मला इथे सिंहासनमधला जो डायलॉग आठवतो कॅन्टीनमधला, की उच्चांक आपण गाठतोय, ते उच्चांक नक्कीच गाठतोय. एका इमारतीमध्ये 10,000 रुपये मिळवणारी 10 घरं आहेत, तर सगळ्यांचं सकल उत्पन्न आहेत 1 लाख रुपये. एका बिल्डिंगमध्ये 20 लाख रुपये आहेत, पण ते 20 लाख 2 घरांमध्ये 10-10 लाख आहेत, बाकीच्या घरांमध्ये काही नाही आहे. अशा वेळी बिल्डिंग म्हणून युनिट म्हणालात तर ते 20 लाख रुपये, इकडे मात्र काय 1 लाख रुपये, पण ते 10-10 हजार सगळ्या घरात आहेत. मला या प्रकारे तुम्ही सांगा, आमची आर्थिक व्यवस्था, त्याची प्रगती आणि सर्वसामान्यांपर्यंत त्याचं पोहोचणं झालंय का? मला तो तुम्ही जो प्रश्न विचारला तो असा समजतोय की 20 लाख ठेवीविषयी बोलताय.
हो, मी देशाचे आता विविध स्टँडर्ड्स मानकं ज्याच्याने देशाची प्रगती गणली जाते त्या बाबतीत आपला देश साधारणपणे ज्याला आपण म्हणू अबोव ॲव्हरेज पद्धतीने पुढे जाताना दिसतोय. त्याचे फंडामेंटल्स ठीक आहेत. बाकी जे धक्के जगाचे बघायला मिळतात ते आपल्याला मिळतात, पण बाकी ठीक आहोत. आपण चौथी अर्थव्यवस्था आहोत. पण या सगळ्याच्या पातळीला अर्थव्यवस्था ही केवळ आकड्यांमध्ये नसते, ती सर्वसामान्यांमध्ये भिनलेली बघायला मिळावी लागते. त्या मानकांच्या बाबतीत पीपल्स इंडेक्स असा जर का आपण प्रयोग केला, शब्द प्रयोग केला, तो तुम्हाला कसा वाटतो? एक 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 प्रतिक्रिया म्हणून मी सांगतो की जीडीपीचे आकडे आणि दरडोई उत्पन्न हो, याचा आपण फरक करायला शिकलं पाहिजे. जीडीपी मध्ये जे काही दिसतं, पहिलं माझं विधान असं आहे की त्याचं कॅल्क्युलेशन, याच्यावरती माझं एक वेगळं मत आहे, ते मी प्रदर्शित करेन जेव्हा तुम्ही प्रश्न विचार तेव्हा. तर जीडीपीचं कॅल्क्युलेशन पण चुकीचं आहे. आपल्याला मिळणारे अनेक इकॉनॉमिक इंडिकेटर्स जे आहेत त्याचा स्टॅटिस्टिकल बेस इयरपासून गोल्स बदललेत आणि गोलपोस्ट बदललेले आहेत. त्यामुळे ज्यांना कोणाला इकॉनॉमीचा अभ्यास करायचा आहे त्यांच्याकरता हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून जी डी पीचं एकूण व्हॉल्यूम जे भारत सरकार दाखवतं आज ते 7% ऑन अन ॲव्हरेज आहे. म्हणजे वर्ल्ड बँक असो, IMF असो, भारतातल्या RBI असो, सर्व ज्या काही रेटिंग एजन्सी हे तुम्हाला ॲव्हरेज दाखवत आहेत. पण मुळामध्ये माझं स्पष्ट मत आहे की असंघटित वर्गाचं जे काही या संपूर्ण जी डी पीमध्ये योगदान आहे त्याचा कुठेही उल्लेख होत नाही. कारण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनकडे असंघटित वर्गाविषयीचे काही कॅल्क्युलेशन्स पण नाही आहेत. आणि म्हणून मग माझं असं मत आहे 3.5% 4%च्या पलीकडे आत्ता आपला जी डी पी नाही आहे, ग्रोथ रेट नाही आहे. आणि पुन्हा दुसरं माझं म्हणणं असं आहे की कॅल्क्युलेशनच्या मेथड्स डाऊटफुल आहेत. याच्याविषयी मी आता एक विधान करतो, एक श्वेतपत्रिका भारत सरकारने निर्माण करावी, हाऊ यू कॅल्क्युलेट द जीडीपी. बरं. कारण अंतिमतः 142 कोटी जनतेचं पर कॅपिटा उत्पन्न हे $3 पलीकडे नाही आहे दरडोई. हो. अशी एक परिस्थिती असताना हे सगळे आकड्यांचे भुलभुलैया, भारत हा एक 100 देशांच्या पलीकडचा पर कॅपिटा इन्कमचा दरिद्री देश आहे. आणि आपली अर्थव्यवस्था ही अत्यंत वाईट परिस्थितीत घसरणीच्या अवस्थेत आहेत. हे धक्कादायक नव्हे, हे वस्तुस्थिती दर्शक मी विधान करतोय. त्यामुळे आत्ता अर्थमंत्री काय म्हणतायत, आपले इकॉनॉमिक ॲडवायझर्स काय म्हणतात देशाचे, त्याच्यापेक्षा वस्तुस्थिती काही जर बघितलं ठीक आहे. तर आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणात आहे. म्हणून आकड्यांच्या जंगलात न जाता आपण वस्तुस्थिती जमिनीवरती पाय रोवून उभं राहूया. आपली अर्थव्यवस्था आता ट्रम्पच्या धक्क्याने आणखीन धक्कादायक परिस्थितीत जाणार आहे, हे आपण मान्य करूया. ठीक आहे. मी अनिल गचकेंची पण यावर प्रतिक्रिया घेईन. मी जसं मगाशी म्हणालो तसं पहिल्यांदा एक आपण राऊंड पूर्ण करूया. माझ्याकडे आता रविकांत तुपकर शेतकरी नेते सुद्धा जॉईन झालेले दिसत आहेत. याशिवाय आपल्यासोबत पद्मनाभ साठे सुद्धा आहेत आणि जे आपल्या सगळ्यांसाठी फारच महत्त्वाचे आहेत, कारण ते टॅक्स स्लॅब्सबद्दल बोलणार आहेत. बाकीचं आर्थिक विश्लेषण आहे, त्यांच्याकडे आपल्याला पगाराचे विषय घेऊन जायचे आहेत. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी अनिल गचकेजी. एकतर मी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचा एक जबाबदार अधिकारी असल्यामुळे मला असं वाटतं की आपण उद्योग क्षेत्रामध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट गेल्या काही वर्षात झालेली आहे त्या संदर्भामध्ये आपण बघितलं तर असं दिसतंय की ह्या आर्थिक वर्षात, नवीन येणाऱ्या आर्थिक वर्षात निर्मला सीतारामन फारसं काही वेगळं देतील अशी शक्यता नाही. आत्मनिर्भर भारत हे सरकारचं जे धोरण आहे त्याला अनुषंगून आणि त्याला सुसंगत असंच सगळं ह्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स असतील. मग अशा परिस्थितीमध्ये आज उद्योग क्षेत्रामध्ये जे होणारे बदल आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मधल्या काही काळामध्ये बघितलं तर अनेक कंपन्यांनी IPO काढले. इतक्या मोठ्या प्रमाणावर ते दररोज 2-2, 3-3 कंपन्यांचे IPO येत होते बाजारामध्ये. मग अशा परिस्थितीमध्ये ही आर्थिक प्रगती जी आहे ती आर्थिक प्रगती म्हणायची का एक मार्केटमधनं पैसे उचलण्याची एक सवय म्हणायची. मुळात कसं आहे की आज बँका आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स खूप मोठ्या प्रमाणावरती आर्थिक सहाय्य सगळ्याच उद्योगांना देत आहेत. उद्योग आहे, सेवा क्षेत्र आहे आणि अन्य क्षेत्रांमध्ये सुद्धा अगदी ऑर्डिनरी सामान्य कन्झ्युमर जो ग्राहक आहे त्यालासुद्धा मोठ्या प्रमाणावरती बँका कर्ज देत आहेत. मग अशा असून सुद्धा ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती IPO आले शेअर मार्केटमध्ये, तर ह्याचं महत्त्वाचं कारण काय आहे तर एक स्वस्त दरामधलं भांडवल मिळणं. आणि हा जो ट्रेंड मधल्या काही वर्षामध्ये बंद झालेला होता तो आता परत सुरू झाला आहे. आणि स्वस्त दरामधलं भांडवल
जबाबदारी न घेता उचललेलं भांडवल आणि काहीही मॉडगेज वगैरे न ठेवता उचललेलं भांडवल अशा ह्या त्याचं स्वरूप असल्यामुळे आज मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची गुंतवणूक पब्लिकमधनं आणि मुळात कसं आहे की लोकांनासुद्धा सामान्य नागरिकांनासुद्धा एक आपल्याला जास्तीत जास्त ॲव्हेन्यू हे मिळायला पाहिजेत, मार्ग मिळाला पाहिजेत गुंतवणुकीचे. बरं. ह्या दृष्टीने हे सगळे गोष्टी होत आहेत आणि त्याच्यामध्ये आत्मनिर्भर भारत ही एक स्लोगन जरी असलं तरीसुद्धा त्याच्यामधनं रिझल्ट्स दिसत आलेले आहेत. आणि तुम्ही जर का उदाहरणच द्यायचं झालं तर एकच उदाहरण देता येईल. आत्ता जे आपण ऑपरेशन सिंदूर वगैरे सगळं बघितलं आणि त्याच्यामधनं ड्रोन मोठ्या प्रमाणावरती हे आकाशातल्या आकाशात नष्ट केले गेले भारतीय सैन्याकडनं. तर ह्या ड्रोनची जी निर्मिती जी आहे ती तुर्कस्तानमधून ड्रोन आले पाकिस्तानमध्ये किंवा अन्य ठिकाणून ड्रोन आले, पण भारतामधनं त्याला लागणारे सगळे कॉम्पोनंट जे आहेत ते भारतातनंच वेगवेगळ्या देशांमध्ये गचकेजी त्या ड्रोन्सचं कौतुक आहेच, प्रश्नच नाही, अभिमान आहे भारताने. आणि आपण तर आता ज्या ज्या चिप्स मायक्रोचिप्स असतात अशा सोफिस्टिकेटेड शस्त्रांमधल्या त्याच्याही बद्दलीत आपण पुढे आता GAN नावाचं चिप्सचं जी टेक्नॉलॉजी त्याच्यातही आपण प्रगती करतोय. प्रश्न असा आहे त्या ड्रोनचा प्रश्न नाही, हातातल्या द्रोणाचा प्रश्न आहे. तो ड्रोन आमच्या बचतीच्या वाडग्याचा ड्रोन आहे. तो ड्रोन थाळीमध्ये अन्न कसं येते त्याचं ड्रोन आहे. आपल्या 80% 90% जनतेला फुकटचं राशन आपल्याला द्यावं लागतंय. त्या ड्रोनचं जरा आपण बघूया, त्या ड्रोनाचं आपण बघूया काय होतंय ते. बाकी उडत राहतील ड्रोन इकडे तिकडे, त्याचा प्रश्नच नाही. पण त्याच्या पलीकडे शेवटी एक मोठं युद्ध, ह्याच्यामध्ये ते युद्ध महागाईचं आहे. गचके सर, आपल्या आकड्यांनी पोट नाही भरणार आहे. आपल्या आकड्यांनी हे शाश्वती, हे सत्य बदलणार नाहीये की FD वरचा इंटरेस्ट रेट कमी होत चाललेला आहे. सहकारी बँकांच्या बाबतीत मनामध्ये भीती तयार झालेली आहे. अशा वेळातले काही रिअल प्रश्नांना आपण भेदूया. नाही, ह्याच्यामध्ये मला एकच गोष्ट सांगायची आहे. तुम्ही म्हणालात की हातातल्या द्रोणाचं काय होत आहे ते बघणं जरुरी आहे. एक महत्त्वाची गोष्ट की ह्या सगळ्या म्हणजे एकही एक्सेप्शन नाही, पॉलिटिकल पार्टीज आणि फक्त महाराष्ट्रातल्या किंवा पंजाबमधल्या किंवा कर्नाटकातल्या अशा पॉलिटिकल पार्टीज नाही तर सगळ्याकडच्या पॉलिटिकल पार्टी फ्री बीज ज्या देत आहेत ना, त्या फ्री बीजमुळे लोकांची काम करण्याची इच्छा, क्षमता ही कमी होत चाललेली आहे. त्याच्यामुळे काहीही गोष्टी फ्री बीज देऊ नयेत. ज्या आवश्यक आहेत त्याच्यामध्ये सबसिडाईज करून त्या लोकांना विकत घ्यायला परवडेल अशा दरामध्ये आणून ठेवाव्यात. परंतु ह्या फ्री बीजमुळे काम करण्याची लोकांची मानसिकता बदललेली आहे. प्रत्येक निवडणूक आली की या निवडणुकीमध्ये आपल्याला काय मिळणार अशी बघण्याची एक दृष्टिकोन अनेक वस्त्यांमध्ये झालेला आहे. आणि त्यामुळे फ्री बीजमुळे लोक ही आपल्याला काम न करता हातामध्ये द्रोणामध्ये काही ना काहीतरी येऊन पडणार आहे, ही एक मानसिकता जी झालेली आहे बदलायची आवश्यकता आहे. ठीक आहे, मी फक्त तेवढ्याच द्रोणाबद्दल म्हणत नव्हतो. मी मध्यमवर्गीयांच्या हातातल्याही द्रोणाबद्दल म्हणत होतो. मी बचत खात्यावरच्या व्याजदराचं, बचत खातंच नाही, सेव्हिंग्ज नाही, पण किमान आपले जे गुंतवणुकीचे विविध पर्याय आहेत. म्हणजे मी आता हा विषय तर एकदम एक वेगळा सेशन घेण्याची गरज आहे की गेल्या काही काळामध्ये सगळ्या गोष्टी NPS ज्या मार्केट लिंक्ड आहेत त्याच्यामध्ये सगळ्या कन्व्हर्ट करण्यात आल्या आणि शाश्वती तुमच्या सेव्हिंग्जवरती काही इंटरेस्ट मिळण्याची शाश्वती कमी होत गेली. आणि ती जी काही शाश्वती होती तीही आता संपत चालली आहे. म्युच्युअल फंड सही आहे, पण मग वाढत का नाहीये? 2 वर्षापूर्वीचे तुमची गुंतवणूक आता सुद्धा तुम्हाला केवळ तुमचे त्याच्यातले जे पैसे तुम्ही टाकताय त्याच्यामुळे वाढताना दिसते, ती स्वतःहून वाढत नाहीये. बचतीच्या बाबतीत जर का बोललात मी त्याच्याकडे येतो, मी सगळ्यांकडे जाणार आहे. पहिल्यांदा मला एक राऊंड पूर्ण करायचं आहे. मला राऊंड पूर्ण करायचं आहे. पद्मनाभ साठे आपल्यासोबत आहे, टॅक्स कन्सल्टंट. साठे सर, एक मात्र गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे की केंद्र सरकारने आणि पर्यायी अर्थमंत्र्यांनी गेल्या वर्षामध्ये जे आपल्या टॅक्स स्लॅबच्या बाबतीतले बदल केले त्याच्यामुळे मध्यमवर्गीयांकडे काही प्रमाणात पैसा या सगळ्या गदारोळामध्ये पुन्हा थोडासा राहिला. याच्याशिवाय GSTच्या बाबतीतला सुद्धा दबाव जेव्हा वाढला त्याला पुन्हा अमेरिकेतलं आणि जागतिक अर्थकारण कारणीभूत ठरलं. पण हरकत नाही, त्याच्यामुळे सुद्धा कन्झ्युम्शनवरती परिणाम झाला असावा. तुम्ही या बाबतीत कसं बघताय आणि काय अपेक्षा आहेत? नक्कीच मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कररचनेत बदल केले होते आणि ते सुटसुटीतही केले होते. म्हणजे 4 लाख ते 8 लाख, 8 लाख ते 12 लाख असं सुटसुटीत प्रकारे मागच्या वर्षी त्याच्यावरती बदल झाले आणि तो खूप मोठा फरक होता. त्यामुळे आता यावर्षी
त्याच्यामध्ये अजून पुढे काय हेच बघण्याची उत्सुकता आहे. पण नक्कीच मागच्या वर्षामध्ये जे फरक झाले त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे टॅक्सची गणितं आहेत ती मात्र बदलली. पूर्ण करा. आणि त्या व्यतिरिक्त ओव्हरऑल बघता गेलं तर त्यांनी फक्त एक हे आहे की जे लाँग टर्म कॅपिटल गेन आहे त्याच्यामध्ये मात्र त्यांनी जी काही सूट जी दिलेली होती मागच्या वर्षी 1,25,000ची ती कुठेतरी त्यांना विचार करायला पाहिजे की अजून वाढवता येईल का. बरं. आणि त्या संदर्भात काय होईल ते आपल्याला कळेल येणाऱ्या बजेटमध्ये काही होत आहे का. बरं. त्या व्यतिरिक्त जे त्यांनी स्टँडर्ड डिडक्शन आहे स्टँडर्ड डिडक्शनमध्ये सुद्धा त्यांनी विचार करू शकतात की थोडं अजून काही लोकांना बेनिफिट देता येईल का. बिकॉज काळानुरूप खर्च वाढतायत आणि त्या खर्चांचं नियोजन करण्यासाठी स्टँडर्ड डिडक्शन हा एकमेव पर्याय आहे नवीन कर प्रणालीमध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये पण काही बदल अपेक्षित आहेत. एक्झॅक्टली. मी रविकांत तुपकरांकडे जातो. शेतकरी नेते आहेत. रविकांत तुपकरजी, हे काय आपल्या आता शाळेय दिवसांपासून आपण जाणून घेत आलेलो आहोत. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारत हा खेड्यांमध्ये राहतो. आता तो मोठ्या प्रमाणात अर्बनाइज सुद्धा होत चाललेला देश आहे. शेती क्षेत्राच्या बाबतीत आपल्या अपेक्षा, सद्यस्थिती आणि अपेक्षा काय आपण सांगाल? मुळामध्ये वाढत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अतिशय चिंतेचा आणि चिंतनाचा विषय बनलेला आहे. रोज 10 शेतकरी आत्महत्या करतात हे खुद्द राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्यांनी सभागृहात सांगितलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेतीमध्ये गुंतवणूक होणं आणि आर्थिक स्तर शेतकऱ्यांचं उंचावणं हे खूप आवश्यक आहे. असं आहे की प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतीमालाला लागणारा जो उत्पादन खर्च आहे त्याच्यापेक्षा अर्धाच भाव आम्हाला मिळतो आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात, कर्जबाजारी झालेले आहेत. मला या अर्थसंकल्पातून अशी अपेक्षा आहे की अॅग्रो प्रोसेसिंग मध्ये एक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करणं गरजेची आहे. म्हणजे आमचा कच्चा माल आम्ही त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि आम्हीच ते विकायचं. हे जर झालं तर थोडा बहुत शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला सिंचनाच्या दृष्टीनं शेतीमध्ये गुंतवणूक करणं खूप आवश्यक आहे. जसं कारखानदारीला सरकार सुविधा देतं तसं आम्हाला सुद्धा सुविधा आवश्यक आहे. आम्हाला पूर्ण वेळ वीज पाहिजे, आम्हाला सिंचनाची पूर्ण व्यवस्था पाहिजे, आम्हाला कच्चा माल मार्केटमध्ये नेण्यासाठी आम्हाला वाहतुकीची व्यवस्था पाहिजे, आम्हाला गावात गोडाऊन पाहिजे आम्हाला वर्षभर विकायचं नसलं तर, आणि प्रक्रिया करणाऱ्या उद्योगासाठी त्या ठिकाणी गुंतवणूक पाहिजे. आता असं आहे की अर्थसंकल्पामध्ये मोठमोठ्या घोषणा होतात. जसं मागच्या वर्षी 72 मेगा फूड पार्क उभे करणार अशी घोषणा अर्थसंकल्पात झाली. प्रत्यक्ष त्या घोषणेच्या पुढे काय झालं? मोठमोठ्या घोषणा अर्थसंकल्पामध्ये होतात आणि त्याच्या पुढे काय होत नाही. मला असं वाटतं 10 वर्षाचं या अर्थसंकल्पाचं टेस्ट ऑडिट केलं पाहिजे आणि ऑडिटच्या माध्यमातून काय काय घोषणा तुम्ही केल्या आणि प्रत्यक्ष तुम्ही त्याच्यात काय कृती केली याचं ऑडिट होणं खूप गरजेचं आहे. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून प्रचंड मोठ्या अपेक्षा आहेत आणि सरकारनं जर का त्या पूर्ण केल्या नाही तर मग शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. आपल्यासोबत आता आहेत पुढारी समूहाच्या मल्टीमीडिया एडिटर मृणालिनी नानिवडेकर. मृणालिनीची नवा अर्थसंकल्प आहे, अपेक्षा खूप आहेत. एकीकडे काही गोष्टींच्या बाबतीत केंद्र सरकारला सीतारामन यांना मार्क्स द्यावे लागतील. देशाची आत्ताच्या या सगळ्या गोंधळाच्या जागतिक परिस्थितीमध्ये भारताची स्थिती चांगली म्हणावी लागेल अशी आहे. पण या परिस्थितीमध्ये आत्ताची अपेक्षा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणं, अर्थात तुमच्या आर्थिक प्रगती, याकडे आपण कसं पाहता? खरं तर सलग 9 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आज निर्मला सीतारामन करतायत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करायला हवं. आत्ताचा सगळ्यात मोठा विषय भारताच्या अर्थव्यवस्थेसमोरचा तो रोजगार निर्मितीचा. रोजगार निर्मिती ज्या मोठ्या प्रमाणात करायला हवी त्या मोठ्या प्रमाणात त्या आज करू शकणार आहेत का? प्रसन्न, आपल्याला माहिती आहे की भारताचा डेमोग्राफिक डिव्हिडंड हा पुढच्या 20 वर्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या हातांना काम मिळत नाही आहे. काम मिळत नसल्यामुळे अर्थव्यवस्थेत गती येत नाही आहे, डिमांड वाढत नाही आहे. हा प्रश्न भारतीय जनता पक्ष कसा सोडवू शकतो याकडे आज बघावं लागेल. शिवाय आर्थिक स्थिती जागतिक परिप्रेक्षामध्ये इतकी विचित्र झालेली आहे की कुठेतरी एखादा ट्रम्प काहीतरी बोलतो आणि संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था संकटात येते. त्यातून मार्ग काढायचे, गॅल्वनाइज करण्याचे काय उपाय
भारत शोधतंय हो. त्यावरही अर्थसंकल्पाकडे बघावं लागेल. दुसरं असं आहे की डिमांड जोपर्यंत वाढणार नाही, ती एक्सपोर्ट ओरिएंटेड डिमांड असेल आणि देशातल्या कन्झम्पशनची डिमांड असेल, तोपर्यंत पाहिजे तितका ग्रोथचा रेट आपल्याला साधता येणार नाही. त्याकडे कसं लक्ष दिलं जात आहे हे बघावं लागेल. जे वित्तीय सल्लागार आहेत पंतप्रधानांचे, त्यांनी पण या विषयावर प्रकाश टाकलेला आहे. जो काय आपण विकास दर अपेक्षित धरलेला आहे तो नव्या परिस्थितीमध्ये किती प्रमाणात आपण साधू शकतो याकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे. आणि कुठेतरी घोषणा, इव्हेंट यात गुंतलेलं मोदी सरकार आता टेस्ट मॅच सारखं आजच्या अर्थसंकल्पातून नेमकं काय देत आहे त्याकडे लक्ष द्यावं लागेल. साधारणतः ज्या ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असतात तिथे तिथे अर्थसंकल्प काहीतरी द्यायचा प्रयत्न करत असतो. आज काही असं होईल असं वाटत नाही. दुसरं एक लक्षात घेतलं पाहिजे की जागतिक अर्थव्यवस्थेत जे काय धक्के येत आहेत त्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था स्टेबल ठेवण्यात निर्मला सीतारामन यांना एका अर्थाने यश आलंय. पण तेवढंच पुरेसं नाही. भारतासमोरचे प्रश्न मोठे आहेत. त्यामुळे इथे रोजगार वाढ कशी होईल, इथल्या इनइक्वॅलिटीज कशा कमी होतील याकडे अंदाजपत्रकातून, बजेटमधून काय काय सांगितलं जात आहे ते आज पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. खरं आहे.